हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चिकूज व्लॉग. आज आपण खेकडा साफ करण्याची पद्धत पाहणार आहोत. हा बघा, अगदी ताजा खेकडा, मस्त बाजारातून आत्ताच आणलेला आहे मी. आणि बघा याचे डेंगे आणि सगळं हलतं आहे कसं. साफ करायला भीती वाटते पण खायला मजा येते. बघा याचे डेंगे आहेत आणि ह्याला मी आत्ता धुवून घेतलेलं आहे. हा बघा एक चालतो आहे अगदी. आणि आता मी त्याचा एक पाय कट केला. आता हा होत नाही कट, एवढा हा कडक आहे, तोडायला खूप त्रास होतो. मग दुसरा केला. असं करून आपण एक 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 क्रॅबचे पाय तोडणार आहोत आणि त्याची पाय नखं सगळं मुळापासून कट कट काढणार आहोत. बघा केवढा मोठा आहे हा क्रॅब. ह्याचा एक एक डेंगा बघा केवढा मोठा आहे. बघायला खूप भीती वाटते पण अगदी चवीला हा खूपच रुचकर आहे. आता बघा हा मी साफ करून ठेवला पूर्ण. परत एकदा दोनदा तीनदा मी साफ केला. आता साफ केल्यानंतर ह्याचं जे वरचं कवर आहे ते आपल्याला काढायला लागतं, कारण त्याच्या एका भागाला चांगली गादी असते. त्याचा आतला भाग असतो जो खाण्यासारखा आणि जो वरचा कडक भाग असतो हा आपण टाकून देतो. दोन्ही भाग आपण कधी घेत नाही. कोण कोण वापरत असेल, पण आमच्या इकडे पद्धत आहे की आम्ही हा जो कवचाचा भाग आहे तो काढतो आणि त्याच्या आतला काळेपणासुद्धा आम्ही धुवून टाकतो. अशा प्रकारे मी 3च क्रॅब घेतलेले आणि या 3 क्रॅबमधला एक काढला. आणि ह्याच्यासाठी मी कैचीची मदत घेतली, कारण ते काढायला दिसायला खूपच सोपं दिसतं पण काढायला खूपच कठीण आहे. तोडता तोडता येत नव्हतं. माझ्या अंगठ्याला पण थोडंसं लागलं, तरी पण कसलीही पर्वा न करता खायचं आहे ना, मग करायला पाहिजे. अशा पद्धतीने मी 3ही क्रॅब टणक जे वरचं कवच होतं ते पूर्णपणे काढलं, बाजूला ठेवलं आणि अशा प्रकारे मी 2दा 3दा चांगल्या पाण्याने मी ते स्वच्छ धुवून घेतलं.